नमस्कार, आई वृद्धाश्रमाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी अध्यक्ष संजय भोसले। आज आपण जयसिंगपूर कॉलेजमध्ये आपण आलो आहे आणि आज आपण ज्या मॅडम आहेत त्यांच्यावर आपण वृद्धाश्रमाच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहे। मॅडमवर आपला परिचय। नमस्ते, मी स्वाती विद्यासागर बसवाडे, जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर येथील अर्थशास्त्र विषयाची प्राध्यापिका आहे। तर वृद्धाश्रमाविषयी तुम्ही जे कार्य करताय ते खरंच खूप चांगलं आहे। पण खरं सांगू का, मला माझं एक पर्सनल मत, वृद्धाश्रम जी आहे ते खरं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असायलाच नको आहे असं मला वाटतं। मला काय म्हणायचं आहे की वृद्धाश्रम ही संकल्पना म्हणजे भारतीय संस्कृतीला छेद देणारी आहे काय? हो, छेद देणारी आहे। खरं मुलांनी ती म्हणजे जे मुलं आहेत, आई वडील एवढे कष्ट करून एवढं मोठं करतात, हे करतात, आणि त्या मुलांना जर स्वतःच्या आई वडिलांसाठी वेळ नसेल तर किती ते याच्यास्पद आहे। पण मला खरं सांगू का, तुमचं खरोखर कौतुक करा वाटते, तुमच्या कामाचं सॅल्यूट करा वाटते। म्हणजे कदाचित त्याला काही कारण असतील, म्हणजे आई वडिलांची पटत नसेल किंवा त्यांच्या आर्थिक परिस्थिती नसेल किंवा कामाचा व्याप असेल, म्हणजे हे जे आता जग पुढे चालले त्या याच्यामुळे त्यांना वेळ देता येत नसेल, त्यामुळे असेल। पण तुमच्यासारखे जे लोक आहेत त्यांचा सॅल्यूट करा वाटते मला खरोखरच। म्हणजे इतकं मोठं काम करताय तुम्ही आणि त्यांची इतके ब्लेसिंग घेताय आणि त्यामुळे त्यांची सोयी होत्या। म्हणजे बरेच जण, मी असं म्हणत नाही की बाहेर काढलेतच म्हणून ते आहेत, पण काही जण असे पण आहेत की म्हणजे किंवा काही कारणास्तव त्यांना वेळ देता येत नसेल सर, त्यामुळे ते वृद्धाश्रमात तिथं आणून ठेवत असतील। पण मी खरं सांगू का सर, म्हणजे पर्सनली मी तुमच्या ह्याच्यासाठी म्हणजे बऱ्याच सोशल ग्रुपमधून तुमच्यापर्यंत मी पोहोचलेली आहे। तुमचं काम मी प्रत्यक्षात बघितलेलं आहे, खूप छान पद्धतीनं काम चाललेलं आहे सर। आणि त्या मुलांची पण म्हणजे एक तुम्ही तशा प्रकारे मदतच करताय, कारण ते कोणत्या तरी कारणानं तिथं सुटलेले असतील आणि खरोखर खूप, त्यामुळे तुम्ही जे चांगलं काम करताय, खूप सुंदर पद्धतीचं काम आहे सर तुमचं हे। आणि कधीही केव्हाही कसलीही मदत लागेल, आमच्या ग्रुपकडून असेल किंवा पर्सनली आमच्याकडून असेल, तर आम्ही आहेच। आणि मी प्रत्यक्ष तुमचं काम बघितलेलं आहे सर। माझे बरेच वर्ष म्हणजे मी ग्रुप घेऊन येतोय, आम्ही येत असतोय, बघत असतोय, त्या महिलांच्या बरोबर टाइम घालवत असतो। आणि असं काही नाही सर, खरं सांगू का, पाठीमागं तुमच्या पाठीमागं पण आम्ही त्यांना विचारतो तुम्हाला इथं ट्रीट कसं केलं जातं, आम्ही जे म्हणजे काय सोशल संस्थाकडून आलेलं तुमच्यापर्यंत पोहोचतंय का, ते खूप खुश असतात। अक्षरशः डोळ्यात त्यांच्या बघितलं ना तिथं हलू वाटत नाही। त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळेला त्यांच्यासोबत दिवाळी तुमच्या इथं साजरी केलेली आहे आणि इथून पुढं पण सर आमचं तुमच्या कामाला निश्चित सहकार्य राहील। आणि खरोखर मनापासून आमच्या सगळ्यांच्या तर्फे मी तुमची आभारी आहे। हेच काम करत चला सर, आणि कसलीही मदत लागू दे, आम्ही निश्चित तुमच्यासोबत राहू। थँक्यू व्हेरी मच। आता मॅडमने सांगितलं आपल्याला की वृद्धाश्रम ही भारतीय संस्कृतीला छेद देणारी जरी गोष्ट असली तरी आज वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे ना? नक्की। नमस्कार।